थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. मॅच नंबर 2 आजच्या दिवसातील आपण सुरुवात करतोय. ध्रुवी शिलेपण मैर ग्रुप बदलापूर विरोधात श्री गणेश येवे. पहिला बॉल फुलटॉस होता, टर्न केला ऑन साइडला आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. ट्रॅकर बॉल टर्न केला ऑन साइडला, पुन्हा एकदा गॅप मधून डीप बॅकवर्ड स्कोअरलेग क्षेत्रामध्ये दन 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 करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सलग 2 बॉल 2 चौकार विवेकच्या बॅटमधून. वेगावरती स्वार असलेला गोरदास वेगानं बीट करतोय, भन्नाट वेग तेज थरार. गोरदाची पार मेल टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल मात्र निघून चाललाय. रक्षक दिनेश यशवंतराव यांच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना 8 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 5 ओव्हरची मॅच. इथे देखील पुन्हा एकदा सेम रिझल्ट तुम्हाला पार मिळेल. सलगचा दुसरा बॉल आता वेगानं तुम्हाला पार मिळतोय. 2 चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं धावफलक आता वेगानं इथे मात्र फुलणार आहे, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करायचा प्रयत्न केला. सलग 2 बॉल डॉट टाकतोय गोलंदाज संदेशला, तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. सलगचा तिसरा बॉल सध्याच्या घडीला तुम्हाला पार बेल. खर तर नेहमीच आम्ही उल्लेख करत असतो, पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच बॉलरला आवडत नाहीये आणि त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना तुम्ही पाहताय खर तर सलग 3 बॉल आता डॉट टाकलेत गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करतोय संदेश. ड्राईव्ह केला ऑन साइडला, डीपमधून क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचेल. सिंगल तिथे एकपडली आणि सिंगल वरती थांबावं लागतंय. संजयला तुम्ही पाहताय भरपूर वेगानं तो पोहोचला होता बॉलवरती, त्यामुळे आपण पाहतो इथे एक चिकी सिंगलच्या साथीला धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. नंबर 3 वरती नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. म्हटलं जातं ना, शेर की झलक सबसे अलग, तोच खेळाडू बुम बुम माठ्या मैदानावरती दाखल होतोय. हो, रितेश भोपी दाखल झालाय. या मॅच मध्ये पुढे आता जिम्मेदारी आहे रितेशच्या खांद्यावरती, कारण नेट नंबर 3 वरती तो दाखल झालाय. संकटमोचक कामगिरी त्याला करायची आहे, त्याच अनुषंगाने तो दाखल झालाय. विवेक लवकर आउट झाले, त्यामुळे आता जिम्मेदारी आहे रितेशच्या छोट्याशा खांद्यावरती. या मॅचची मोठी जिम्मेदारी आहे. राऊंड द विकेट ऑन साइडला खेचलाय, फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. मी म्हटलं होतं ना, शेर की झलक सबसे अलग. वाघ ज्यावेळेस 2 पावलं मागे येतो ना, तेव्हा तो घाबरलेला नसतो, तर त्याची तयारी झालेली असते उंच झेप घेण्याची, आणि ही आता तयारी झाली आहे. ही वादळा पहिल्याची शांतता होती आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला बॉल फेस करतोय षटकार.
का बॅटिंग करतोय. पहिल्या बॉलवरती धमाकेदार सुरुवात करत असताना रितेश भोपीच्या बॅटमधून षटकार आलाय. अजून एक घेतलाय ऑन साइडला. हा फटका फसला की काय, डीप मध्ये खेळाडू पोहोचतील त्याच्या आवाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. बंबू माठ्याच्या बॅटमधून येतोय चौकार. का बॅटिंग करतोय. सलग 2 बॉल दोन्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा बदलापूरचा माठ्या आहे, चांगली बॅटिंग करतोय. टॉप गिअर वरती बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. तिसरा सरळ रेषेमध्ये खेचलाय, फटका चांगलाय, डीप मध्ये खेळाडू पोहोचतील त्याच्या आवाकाच्या बाहेर. नशीब फोपावलेत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही मेहनत आहे रितेश भोपीची, कारण सकाळी 6 वाजता सराव करण्यासाठी तो दाखल होतोय. आणि म्हणूनच की काय, आज ध्रुवेश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघानं खरं तर हा विश्वास त्याच्यावरती ठेवलाय आणि आता त्याच विश्वासाला सार्थ ठरेल अशी कामगिरी मैदानावरती करतोय. बाब्याच्या बॅटमधून येतोय चौकार. चौकार आलाय. खरं तर नेहमीच आपण पाहिलं सलामीला निरंजन पिसेकर येत असतात, वनडाऊनला येत असतात, परंतु आज यंगस्टर खेळाडूंना प्राधान्य दिल्याचं काम केलंय. इथे घडलंय काय तर अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव बहाल केली. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगली बॅटिंग तुम्हाला सध्या घडीला रितेशची पाहायला मिळेल. धावफलक वेगाने पुढे सरसावलंय. हलक्या हाताने बॉलला ढकललाय. पुश करो और खुश रहो, ही परिस्थिती आपण पाहिले. 2-2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पाठीमागे धावतायत. दरम्यान 2 धाबा इथे मिळतील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा आता पुढे सरकत असताना 32 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. चांगली बॅटिंग करतोय. गॅपशॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होता, भरपूर वेगाने डीप मधून खेळाडू पोहोचले, त्यामुळे आपण पाहतोय 2च धाबा इथे मिळतील. आणि त्या 2 धाब्याच्या साथीने धावफलक देखील 32 आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. वेदांत परटोले आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना स्कोररच्या भूमिकेत वेदूला तुम्ही पाहताय. पहिला सामना जिंकला टीम जामताराचा शिड संघानं. खूप चांगला खेळ त्यांनी दाखवला. 6 चेंडू मी म्हणेन नॉन स्टॅकिंग एडवरती उभे होते. बॅटर प्रतीक पिसेकर आणि आता सध्याच्या घडीला स्टॅकिंग एडवरती तुम्हाला ते पाहायला मिळतील. ध्रुवेश 11 मयूर ग्रुप बदलापूर म्हटलं की एक मोठा संघ म्हणून ओळख आहे. मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर यांची मोठी स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 15 फेब्रुवारी रोजी ती स्पर्धा रंगणार आहे. बदलापूरचा वर्ल्ड कप म्हणून त्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. पहिला बॉल टर्न केला ऑन साइडला. डीपमधून संजू येत आहेत भरपूर वेगानं. एक सिंगल तिथे मिळेल. सिंगलच्या साथीने धावफलक 33 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक संपलेत, त्यामुळे सर्कलची पाबंदी संसारबंदी पूर्णपणे आता पंचांच्या माध्यमातून हटवून लावली आहे. धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्डवरती पुढे सरकत असताना 33 धावा. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, हलक्या हाताने ढकलायचं होतं, नाही जमलं. खरं तर पंचाकडे पाहिलं होतं आशाळबद्ध नजरेनं की हा चेंडू इथे बॅटची कडा आहे का, परंतु पंचांनी सांगितले जसा बॅटला चेंडू घासला ना तसा जमिनीवरती लँड देखील झाले, त्यामुळे इथून बॅटर सेफ असणार. धाव देखील मिळणार नाही. संदेश राईटम ओव्हर द विकेट. इथे देखील ड्राईव्ह केलाय. बॉलर बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. सलग 2 बॉल आता बीट केलाय बॅटर रितेशला. एक षटकार, एक चौकार, एक दुहेरी धाव आपण रितेशच्या बॅटमधून पाहिली आहे. त्यामुळे आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग त्याला देखील केली आहे, परंतु 2 बॉल आतापर्यंत फेस करत असताना त्याला देखील माहिती आहे 5 ओव्हरची मॅच आहे, जास्त काही टेन्शन घ्यायचं नाहीये, आरामात खेळायचं आहे. त्याच अनुषंगानं बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. सलगचा 3रा बॉल सध्या घडीला डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाज संदेशच्या माध्यमातून. संदेश ड्राईव्ह केलाय, फटका चांगलाय, लॉंग ऑनला खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतील. दरम्यान बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
चौकार आलाय. इथे देखील गोपडी सारखी बॅट फिरवली होती, ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न फसला. अखेर लेग स्टिकच्या वरून बॉल निघून चालले, त्यामुळे डॉटबॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 3 ते देखील संपन्न झाले. 3 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती 37 धाबा. ड्रिंक्स ट्रॉली जाईल मैदानाच्या आतमध्ये. आपल्याकडे वेळ आहे. दिव्या डीजे मॅचला एक संगीत ऐकण्यासाठी एक चांगली संधी. तीन ओव्हरचा खेळ आता संपन्न झालाय. अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. जयेश बॉलिंग ट्रॅक वरती जयेश दाखल झालेत या मॅच मध्ये. धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 37 धाबा. तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 7च धाबा आल्या, त्यामुळे आता कुठेतरी मी म्हणेन धावक्रम जो वाढत होता आलेख तो कुठेतरी थांबलाय. ड्राईव्ह केलाय, फटका चांगलाय. मिड ऑफला खेळाडू उपस्थित. एक सिंगल धाव तिथे ऍड होती आणि या सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 38 2 धाबाची पार्टी आपण पाहिली आहे. टीम एवे संघाला जो मात्र उशिराने आज दाखल झाला. जयेश इथे देखील ऑन साइडला ढकलण्याचा प्रयत्न. LBW च्या स्वरूपात परतावा लागेल माघारी. अजून एक धक्का लागतोय. रितेश भोपी बॅक टू द पॅव्हिलियन. इथे फटका चांगला आहे. जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, पहिला बॉल गोल गिरकी घेतली आणि अखेर बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मैदानावरती दाखल झालाय. अनिकेत कुलकर्णीच्या बॅटमधून चौकार आलाय. पुन्हा एकदा बिगित करण्याचा प्रयत्न. पुढे सरसवले होते. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. धावफलक 42. चेंडू शिल्लक असतील 2 to go. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा प्रॉपर बॅट वरती नाहीये. सिंगल मिळेल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 43 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. काल खरं तर मॅडीसर कौतुक व्हायला हवं. खूप चांगलं जेवण आपल्याला अभिनाजी मेहर यांच्या माध्यमातून मिळालं. जे मात्र कालचे आचार्य होते, कुक होते, त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. फुलटॉस बॉल टर्न करण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतो. एक सिंगल एकपट्टी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय. 2 धाबा. इथे भरपूर वेगाने एकपटला जातील. पंच DRS अंपायर रिव्ह्यू आहे.
पंचांनी कॉल केलाय की इथे चेक करायचं आहे नक्की घडले का. हाईट फॅक्टर या साऱ्या गोष्टी आता काय मॅटर करतील ते आपण पाहणार आहोत. तिसरे पंच आमचे योगराज महाराज बुटेरे चेक करतील नक्की घडले का. नो बॉल. फोर्टी 45 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 46 धावा कारण 3 रन ऍड होतील. 2 धावा आणि 9 बॉलच्या माध्यमातून बिग हिट केलाय. फ्री हिटचा बॉल त्यावरती मात्र फुल टोल वसूल केलाय. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देत असताना बॉल सीमा पार षटकार. हा सर्जा नहीं है, हा बुलढाणा एक्सप्रेस बब्या है. क्या बात है. षटकाराला अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. षटक क्रमांक तुम्ही पाहताय आता 5 ला सुरुवात झाली. भावेश आलेत गोलंदाजी मार्क परती. पहिला बॉल लाईन थोडीशी खराब आहे, रीड करता आली नाहीये मॅटरला देखील कारण ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू होता त्यामुळे आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा. इथे फटका चांगला आहे. पहिला बॉल भावेश साहेब त्याचा केलाय भव्य स्वागत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धमाका सिक्सर. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं आहे. जय श्रीराम वराडे विरोधात जांभळे. दोन टीमची कॅप्टन विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर या. मिड इनिंग मध्ये आपण टॉस संपन्न करतोय त्यामुळे विनंती आहे आपण टॉस साठी लवकरात लवकर या. संघनायकाच्या भूमिकेत आज विष्णू शिंदे आहेत टीम वराडे संघाच्या माध्यमातून. त्यामुळे विनंती आहे टीम जांभळे आपण कार दाखवला. डिबॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. एक महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पॉवर प्लेचे 2 षटक ज्यावेळेस समाप्त होतील त्यावेळेस तुम्हाला चेंडू जुना देण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची आहे.
जर चेंडू हरवला तर चेंडू जुना देण्यात येईल. अजून एक चांगला फटका आहे. फाईन लेगचा खेळाडू चेंडूच्या मागे पाठमोरा एका टप्प्यावरती बॉल लावण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आउटफील्ड भरपूर फास्ट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक देखना स्ट्रोक, चौकार. तर धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. का बॅटिंग करतोय अनिकेत कुलकर्णीला तुम्ही पाहताय, जवळजवळ 4थ्या क्रमांकावरती तो दाखल झालाय आणि टॉप गिअरवरती बॅटिंग त्याची तुम्हाला पाहायला मिळेल. सलामीला गेलेला प्रतीक अजूनही मैदानावरती उभा आहे, कारण 5 ओव्हर इथे मात्र खेळायचं याच अनुषंगानं तो दाखल झालाय. आज बाब्यानं खरं तर इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. खूप चांगला खेळ त्याने दाखवला. सुरुवात बाब्यापासून झाली, त्यानंतर आपण पाहतोय संघ सुस्थितीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक चांगला फटका आहे. ऑन साईडला ड्राईव्ह केला, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल. एक सिंगल तिथे, एक पटी, दुसरी धावेचा प्रयत्न चालवला आहे. 2 धावा मिळतील का? यस, 2 धावा तर मिळाल्यात. आता तिसरीचा प्रयत्न नाहीये. 2 धावा इथे मिळतात. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 77. 77 धाबा. अजून एक चांगला फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्टेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हिट, बॉल सीमा पार. शेबट गोड केलाय. 83 धावांचं भलं मोठं डोंगर आता उभं झालंय आणि त्या डोंगराला पोखरण्याचं काम आता करायचं दुसऱ्या सत्रामध्ये. टीम श्री गणेश येबे संघाला या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल. आता 84 धाबा इथून मात्र चेस करायचे आहेत, ते देखील 4 ओव्हर आणि 4 चेंडू मध्ये. चला, कॅप्टन जय श्रीराम मोराडे टीमचे कॅप्टन विष्णू शिंदे ते उपस्थित आहेत, त्यामुळे टीम जांभळे संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. चंदू मेहर, आपण कुठे असाल तर मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा. सुस्वागतम सुस्वागतम. हॅलो बाईक. हॅलो माईक. सुस्वागतम. याच दरम्यान बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणीचे आमचे पदाधिकारी अविनाशजी बोधे साहेबांचं इथे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. विनर सामना होणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे, त्यामुळे टीम जामताराचा शीळ आपण कुठे जाऊ नका. प्रशांत रोहणे विनंती आहे, आपण कुठे जाऊ नका, कारण विनर असा सामना आपण कव्हर करणार आहोत. 84 धावांचा डोंगर आहे या मॅच मध्ये. या 84 धावा इथे कशा प्रकारे चेस करतील, की या धावा रोखल्या जातील, या मॅचचा धावता वर्णन करतील आमचे साथी समालोचक महेशजी धुळे सर. धन्यवाद. विष्णू शिंदे सर, आपण जरा संपर्क साधा.
धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. मागच्या दिवशी आपण जाणार आहोत. अत्यंत सुंदर आज स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तब्बल तिसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत आणि 4 दिवसीय स्पर्धा आहे आणि या 4 दिवसीय स्पर्धेमध्ये आज आपण दिवस क्रमांक 3 मधून या ठिकाणी मॅच नंबर 2 चा आपण सर्वजण अनुभव घेतोय. 84 धावांचं भलं मोठं टार्गेट सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ते श्री गणेश क्रिकेट संघ ए टीमला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज संदेश. मॅच ऑन. ओ पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतो मिड ऑफला. या दरम्यान ऍडव्होकेट निलेशजी मेहेर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या दरम्यान आदिखेत कुलकर्णी का अप्रतिम झेल त्यांनी टिपलेला आहे. संदेशी एक मोठी विकेट या ठिकाणी मैदानाच्या बाहेर येईल. पहिला धक्का लागेल टीम श्री गणेश क्रिकेट संघ ए संघाला. फलंदाज बाद. मॅडमचे अविनाश वझे यांचे या ठिकाणी आगमन झालेले. जे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे कमिटी मेंबर्स आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. ओ बॅटची कडा. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. थोड साईड फॅक्टर या ठिकाणी पंचांना जाणवलं आणि लगेचच आपण पाहतो अपील फेटाळून लावत असताना विष्णू शिंदे सर यांना तुम्ही पाहताय. डॉट बॉल. धावत संख्या फलकावरती आपल्याला अद्यापर्यंत पाहायला मिळालं नाहीये. पहिला डॉट त्यानंतर विकेट आणि अजून एक चेंडू या ठिकाणी डॉट पाहायला मिळालाय. चांगली स्पर्धा या विभागामधून आपण पाहतो. नेहमी सातत्याने दरवर्षीप्रमाणे खरं तर 7 पर्वामध्ये ही स्पर्धा आपण पाहिलेली आणि आता 8व्या पर्वामध्ये एक नवीन संकल्पना घेऊन ग्रामस्थ मंडळ एरंजाड आणि जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड यांच्या वतीनं भव्य आणि दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपल्याला या विभागामध्ये पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 50,000. राईट नंबर द विकेट. हो या ठिकाणी पाठवरती चेंडू बदलतोय. मागे चाललाय. धाव मात्र मिळणार नाहीये. कदाचित आपण पाहतो मोठं लक्ष आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण जर पाहिलं तर इथून तुम्हाला धावगती अगदी आपण पाहतोय बंटन करावी लागणार आहे. परंतु एकही धाव अद्यापर्यंत पाहायला मिळाली नाहीये. सुरुवात धमाकेदार व्हायला हवी होती या मॅच मध्ये. हो ऑन साइडला पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. अनिकेतचा तोच प्रयत्न होता. ज्या पद्धतीने संदेशची झेल त्याने टिपली होती आणि तोच प्रयत्न अनिकेतचा आपण पाहिलेला आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालेलं आहे आणि या पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्येच्या फलकावरती 1-1. थँक्यू. आणि षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये 1-1 अशी मी तर म्हणेन थोडीशी धीम्या गतीने सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे. श्री गणेश क्रिकेट संघ एवे 84 धावा धाव फलकामध्ये त्यांना बनवायचे. बॅटर मैदानाच्या मध्ये संजू दाखल झाला. सेकंडला बॅटची कडा आपण पाहतो. पॉइंट गलीमधून हा चेंडू ट्रॅव्हल्स झालेला आहे. तोपर्यंत एकच धाव या ठिकाणी खेळण्यात आलेली आहे. चांगली बॅटिंग खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये
प्रत्येक खेळाडूचं कौतुक करावं तितकं कमी आहे. विवेकने चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर आपण पाहिलं तर रितेश भोपीने 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि त्यानंतर ताबडतोब इनिंग अनिकेत कुलकर्णीची आपण पाहिलेली आहे. तब्बल 33 धावा त्याने धावसंख्येमध्ये जोडलेल्या आहेत. एकंदरीत 83 धावांपर्यंत त्यांना मजल मारता आली आणि 84 धावांचं एक मोठं टार्गेट सेट झालंय. शॉट ऑफ लेन यावेळेस आपण पाहतोय दर्जेदार चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. पंच या ठिकाणी शहानसा करतात. येस येस इट इज व्हाईट बॉल. अगदी गोलंदाजाला व्हाईट बॉलचा इशारा देतात की गोलंदाजाला दम देत आहेत हेच मात्र कळत नाहीयेत. ऑफिशियल पंच सध्या विष्णू शिंदे मूड मध्ये आलेले दिसतात. त्यांचा सामना देखील जय श्रीराम वराडे संघ दाखल होणार आहे. हो पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील बघा. या दरम्यान फक्त आणि फक्त डॉट बॉल. षटक क्रमांक 2 चा खेळ हा प्रगती पथावरती. रोहित पिसेकरला तुम्ही पाहतात बॉलिंग ट्रॅक वरती. पहिले षटक श्लोक फुलोरीने अप्रतिम हाताळलेलं आहे. ओ यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतो बॅक टू बॅक डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर रोहितने देखील कमालीची गोलंदाजी केली आहे. एक व्हाईट बॉलचा अपवाद वगळला ना तर दर्जेदार षटक हे आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह वाईड लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतायत. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. किमान 2 धावा आपल्या संघासाठी वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न आपण पाहिलेला आहे. ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्यांच्या विरुद्ध दिशेने आपण पाहिलं तर खर तर श्री गणेश क्रिकेट संघ एवे संघ हा देखील प्रयत्न करतोय. 84 धावा बनवण्याचा एक मोठा प्रयत्न या मॅच मध्ये त्यांचा असणार आहे. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 चेंडू डॉट आल्यानंतर दुहेरी धाव आणि आणखीन एक डॉट बॉल ची या ठिकाणी सांगता झालेली आहे. ओ स्विच हिट फटका चांगला आहे. धावा सुद्धा चांगल्या मिळतील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा हा पहिला चौकार. या अदाकारीसाठी राहुल चव्हाण यांच्या वतीनं रोख रक्कम 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते विष्णू शिंदे सरांसाठी. षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 9 धावा. 84 धावा बनवायच्यात. ऑलरेडी पॅनल्टी सुद्धा 2 चेंडू तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये कमी टाकायचे म्हणजे उर्वरित अद्यापर्यंत आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त आता 16 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चालला अलॉंग द कार्पेट. तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव आणि या सिंगल डबलला आता मात्र प्राधान्य देऊन चालणार नाहीये. या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर एक चौकार जरूर आलाय. तसेच बॅटिंग करावी लागणार आहे श्री गणेश क्रिकेट संघ एबी टीमला आणि आता संघाची धाबत संख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचली आहे 1-0. क्लीन बॉल फलंदाजाकडे होईल बाद. धक्का क्रमांक 2 लागेल श्री गणेश क्रिकेट संघ एबी टीमला. फलंदाज बा
तिसरं षटक आणि या तिसऱ्या षटकामधून आपण पाहिलं तर गोलंदाज ज्याचा वापर करण्यात आला श्लोक फुलवरेला पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलेलं आहे. खरं तर ज्या श्लोक फुलवरेने अप्रतिम पहिला षटक हाताळला होता अवघ्या एका धावेच, त्याच्यावरती जबाबदारी पुन्हा एकदा संघनायकाच्या वतीने देण्यात आली आहे. संघाची दाबत संख्या धावफलकावरती हळूवार पद्धतीने का होईना परंतु पुढे जाण्याचा प्रयत्न जरूर करतात. सिंगल डबलला सध्या तरी प्राधान्य दिलं जाते. स्विचिट करण्याचा प्रयत्न, आणखी एक क्लीन बोल्ड त्रिफळा चित झालेला आहे. फलंदाज आपण पाहतोय 1 more wicket डाऊन. क्या बात आहे. तिसरं षटक आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये 2 विकेट्स श्लोक फुलवरेने घेतलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट, अद्यापर्यंत 3 विकेट त्याच्या नावावरती राहिलेले आहेत आणि फक्त केवळ 3 धावा त्याने खर्च केलेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. इकॉनॉमिकल षटक, कंजूस गोलंदाजी का असते याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला या सत्रामध्ये पाहायला मिळेल. श्लोक फुलवरे दुसरं षटक हाताळतोय. त्या अगोदर रोहितने देखील फक्त आणि फक्त केवळ 8 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी त्यांनी सुद्धा केलेली आहे, त्याचे कौतुक व्हायला हरकत नाही आहे. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स. न्यू बॅटर नरेश यशवंतराव मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. हो, यावेळेस आपण पाहतो आडवा बॅटने क्रॉस बॉडी स्ट्रोक, मागे चालला बॉल फाईन क्षेत्राला बीट करत. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4. विष्णू शिंदे सर मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडस प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करत असताना अगदी आपण पाहिलं तर वयाच्या 48व्या वर्षी देखील इतकं फ्लेक्सिबल राहणं या ठिकाणी आपल्याला त्यांचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतं. आणि खरं तर 16व्या वर्षाच्या युवकाला सुद्धा ते लाजवतील असा डान्स सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. नक्कीच आपण पाहिलं तर भरपूर चांगली पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी स्पोर्ट्स शूज देण्यात आले. ते सन्माननीय युवा खेळाडू असतील किंवा जुने जाणते ज्यांनी मात्र एक काळ गाजवला होता क्रिकेटमध्ये, ते अल्पेश राणे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी देण्यात आले. त्यांचेही जे हनुमान क्रिकेट संघ एरंजाड व ग्रामस्थ मंडळ एरंजाड यांच्या वतीने विशेष आभार. सर्व दानशूर दात्यांचे या ठिकाणी आपण मनपूर्वक आभार व्यक्त करू. त्यांच्या वतीने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं ते कोळगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय हेमंत दादा गजानन चतुर यांच्या वतीनं रोख रक्कम रुपये 50,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार. बॉल सीमा पार,
हा खणखणीत षटकार. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला या स्पर्धेसाठी सन्माननीय समीरजी मेहर आणि पंकजजी मेहर यांच्या वतीने देण्यात आलंय, त्यांचे मनपूर्वक आभार. आणि चौथ्या क्रमांकासाठी सन्माननीय एरंजाड गावचे शाखा प्रमुख मयूरजी सुरेश मेहर यांच्या वतीने देण्यात आलंय, त्यांचेही मनपूर्वक आणि विशेष आभार. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत ते मात्र महाकाली स्टीलचे ओनर सर्वेसर्वा सुनील शेठ आहुजा यांच्या वतीने देण्यात आलंय, त्यांचे मनपूर्वक विशेष आभार. बालदमाच्या ज्या ट्रॉफीज तुम्ही पाहताय सर्व ट्रॉफीज जे आम्हाला सन्माननीय अमोल दादा सोनावणे यांच्या वतीने लाभलेले आहेत, त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार. त्यानंतर अगदी आपण पाहतो या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य सन्माननीय किशोर दादा मेहर आणि सन्माननीय सागरजी मेहर यांचे आपण विशेष आभार व्यक्त करू. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन साठी जे स्पोर्ट्स शूज या ठिकाणी या स्पर्धेसाठी देण्यात आले ते अल्पेशजी राणे आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आले करणजी बोराडे. जल है तो कल है, अगदी आपण पाहतो त्यांचेही या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करू. आणि जय फार्मचे जयाज फार्मचे अक्षय भुईर आणि ललित भुईर यांचेही विशेष सहकार्य नेहमीच आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि मालिका वीर साठी जी स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी देण्यात येणार आहे ती सन्माननीय भूषण ठाणगे यांच्या वतीने आपल्याला लाभलेली आहे, त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार. चौथ्या षटकाचा खेळ तुम्हाला प्रगती पथावरती पाहायला मिळतोय. ज्युनियर मयूर पिसेकर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत, चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या बॉलवरती फुल टॉस होता, त्याच्यावरती षटकार आला, त्यानंतर लगेचच कमबॅक, डॉट बॉल, विकेट, या सर्व काही गोष्टी या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. सामन्यामध्ये कोणत्या प्रकारची रंगतता पाहायला मिळत नाहीये, कारण 23 धावसंख्येवरती पोहोचलाय तो एवे संघ. फक्त आणि फक्त यावेळेस आपण पाहतोय टॅप करण्याचा प्रयत्न, बॅटच्या अत्तीकडा समोर खेळत मिड ऑफला या ठिकाणी हा चेंडू अडवण्यात आलाय, तोपर्यंत एकही धाव मिळणार नाहीये. धावसंख्येला ब्रेक लावण्यात आलेला आहे. अजून एक चेंडू या ठिकाणी डॉट पाहायला मिळेल. चौथ्या क्रमांकाचं षटक प्रगती पथावरती आहे. ओव्हर द विकेट, ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, जाईल बॉल डीप मध्ये, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जात नाहीये नरेश यशवंतराव यांच्याकडून. आणि आता सध्या शेवटचं अंतिम षटक, आणि या अंतिम षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 चेंडू या ठिकाणी बॅलन्स असणार आहे. लक्षात असू द्या, कारण 2 बॉलची पॅनल्टी आहे. 84 धावांचं आव्हान आहे, फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर श्री गणेश कुडसावरे हा संघ धावा चेस करत असताना धारातीर्थी पडला, आणि खरं तर आता या मॅच मध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळेल का, परंतु बाळा अर्थातच नरेश यशवंतराव यांच्या बाट मधून आलेला हा खणखणीत षटकार. ही सुरुवात खरं तर पहिल्या षटकापासून व्हायला हवी होती. ही सुरुवात या ठिकाणी झालेली नाहीये. शांत पद्धतीचं क्रिकेट सध्या खेळलेलं, आणि आता अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढवला जातोय. म्हणजे याचा अर्थ की उशिरा सुचलेलं शहाणपण काही कामाचं नसतं असं नेहमीच आपण म्हणत असतो. आणि आता मैदानाच्या आतमध्ये त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. विकेट, ओ वेगवान चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. बॉल चाललाय सरळ एसटी रक्षकाला बीट करून, आणि अंपायर सिग्नल बाईट बॉल. 1+4 मिळतील एकंदरीत 5. दरम्यान जयाज फार्मचे ओनर ललित भुईर अर्थातच रबाडा यांचे मनपूर्वक
स्वागत आपण करू आणि हेमंत मेहेर यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. लिप्टाम सीमर यावेळेस फुल टॉस, सोहमचा बॉल आणि त्याच्यामध्ये आक्रमण. एक टप्पा घेत बॉल चालला मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 शेवटचा अंतिम बॉल या षटकातील आणि या सत्रातील सुद्धा. विनर वर्सेस विनर ही मॅच होणार आहे. जाणताराच्या शीळ आणि आता जवळजवळ या मॅचचा रिझल्ट सर्व प्रेक्षकांना कळालेलं आहे, ते म्हणजे ध्रुवीश 11 बाहेर ग्रुप बदलापूर संघ या ठिकाणी विजय झालेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम श्री गणेश क्रिकेट संघ एवे याही संघाचं तितकंच कौतुक.